तो आपण आपल्याला माहीत पाहिजे ते बघा. आणि पाण्यासाठी मग किती ठेवलंय आणि शिक्षणासाठी किती टक्के ठेवलंय, कारण त्यावरती भारत आपल्या देशामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा आपल्यावर काही परिणाम होतो का? मला रिस्पॉन्स पाहिजे असं बघत बसू नका. यस नो वय फटफटपटाने, कारण आपल्याला वेळ कमी आहे. भारत देशामध्ये त्या घटना घडतात, त्याचा परिणाम होतो तुमच्यावर माझ्यावर काय होतो का? मग काही पाण्यासाठीचे पैसे ठरले, किती ठेवले ग्रामसेवकांनी सांगा जरा मला. जलजीवन मिशनला आराखड्यासाठी माहिती आकडा किती कोटी रुपये ठेवलेत जलजीवन मिशनसाठी. आणि एवढे आता ते तुम्ही शोधा. मग तुम्हाला स्वाध्याय अभ्यास पाण्यासाठी जलजीवन मिशनला किती कोटी रुपये ठेवलेले आहेत तुम्ही शोधायचं. कसं शोधणार? कुणाला विचारणार? हां हां करा ना. अरे केवढं मोठं. आता आपल्याला कसं पटकन ओके गुगल म्हटलं की सगळं पटापट सांगते. मग पाण्यासाठी किती कोटी रुपये ठेवलेले आहेत? 3.90 लाख कोटी रुपये जलजीवन मिशनला ठेवलेले आहेत, बरोबर. मग एवढे जर आपल्याला पैसे दिलेले आहेत, फक्त जलजीवन मिशनचं सांगितलं, अजून 14वा वित्त आयोग आणि 15 वित्त आयोग. आता 15 वित्त आयोगमध्ये 60% निधी स्वच्छता आणि पाणी, SBI